जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय सैन्यातील महिलांची जिद्द आणि आत्मविश्वास अधोरेखित करणारी एक छोटी कथा. कॅप्टन सायलीचे धाडस. आकाश काळवंटले होते. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे विमानतळावर दृश्यमानता शून्यावर आली होती. एअरफोर्सची एक तुकडी बचाव कार्यासाठी रवाना होणार होती आणि त्याचे नेतृत्व करत होती कॅप्टन सायली. सायलीचे विमान आकाशात झेपावले खरे, पण अर्ध्या तासातच विमानाच्या इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाला. तातडीने बेस स्टेशनवरून मेसेज आला, सायली, विमानातून पॅराशूटने बाहेर पडणे हाच आता एकमेव पर्याय आहे. विमान वाचवणे कठीण आहे, पण सायलीने खाली असलेल्या गावाचा विचार आला. जर तिने विमान तिथेच सोडले तर ते गाव वस्त्यांवर कोसळले असते आणि मोठी जीवितहानी झाली असती. तिने ठरवले की आता जे काही करायचे ते स्वतःच्या जीवावर बेतले तरी चालेल, पण गाव वाचवायचे. तिने धैर्याने विमान चालवण्याचे नियंत्रण हाती घेतले. हाताला झालेली दुखापत आणि इंजिनाचा वाढता आवाज याकडे दुर्लक्ष करत तिने विमानाची दिशा लोकवस्तीपासून दूर रिकाम्या पठाराकडे वळवली. इंधन संपत आले होते आणि विमान वेगाने जमिनीच्या दिशेने झेपावत होते. अखेरच्या क्षणी विमानाला सुरक्षित लँडिंगसाठी जागा मिळाली नाही. तेव्हा तिने विमानाचे वजन कमी करून त्याला एका नदीपात्राच्या काठी क्रॅश लँडिंगसाठी वळवले. मोठा आवाज झाला आणि विमानाचे तुकडे झाले. काही वेळातच रेस्क्यू टीम तेथे पोहोचली. विमानाची अवस्था पाहून सर्वांचे हृदय धडधडले, पण सायली जखमी अवस्थेतही विमानाबाहेर सुरक्षित बाहेर पडली. तिने केवळ स्वतःचा जीव वाचवला नाही, तर शेकडो ग्रामस्थांचे प्राणही वाचवले होते. तिच्या या धाडसाबद्दल तिला नंतर देशाच्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सायलीचे ते धाडस आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. संकटाच्या वेळी शांत राहून घेतलेली धाडसी निर्णयच खऱ्या अर्थाने महानता सिद्ध करतात.